आज आपण निघालो एका अशा ठिकाणी जिथे निसर्ग आपल्या शांत उबदार मिठीत सामावून घेतो, जिथे पायथ्याची सुरुवात होते एका नयनरम्य ट्रेकची आणि शेवटी भेटतो एक महाकाय धबधबा, धनगर वॉटरफॉल, बदलापूर जवळचा एक गुपित खजिना। या धबधब्यापर्यंत पोहोचायला ना मोठा ट्रेक ना मोठी धावपळ, फक्त कार किंवा बाईकला सेल्फ मारायचा, समृद्धी एक्सप्रेसवेच्या कडेने बदलापूर साईडने पनवेलच्या दिशेने निघायचं। बेंडशील गावाजवळ एक मोठा बोगदा लागतो, त्याच्या एंट्रन्स जवळ गाडी पार्क करा आणि मग सुरू होतो 10 ते 15 मिनिटांचा एक सुंदर हिरवळीत भरलेला ट्रेल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे संपूर्ण माहिती, सिनेमॅटिक दृश्य आणि अस्सल अनुभव, असा की तुम्ही घरात बसून हे सगळं अनुभवाल। तर चला सुरू करूया। सुरू करूया ही आपली छोटीशी मोहीम। सोबत आहेत मी, शीतल, रित्वी आणि आमचे खास मित्र अमित, शार्दूल, त्याची वाईफ प्रियंका आणि त्यांचा छोटासा पॉवर हाऊस अबीर। रस्त्यात छान वडे समोसे हाणले। प्लॅन होता की धबधब्याजवळ हिरवळीवर बसून निसर्गात मिसळायचं आणि त्यावर हाणायचं, पण वडे आणि समोसे वाटेतच संपले। इकडे झाली उलटी आणि इथे माणसं खातात। तुम्ही ट्रेनने यायचं ठरवलं तर बदलापूर स्टेशनवर उतरून तिथून ऑटो रिक्षाने बेंडशील गावाजवळच्या समृद्धी एक्सप्रेसवेच्या या बोगद्यापर्यंत पोहोचू शकता। किरकोळ भाडं 150 ते 250 रुपयापर्यंत लागू शकतं। आमच्यासारखं स्वतःच्या गाडीने आलात तर गाडी थेट बोगद्याजवळच्या एंट्रन्स जवळ लावा। इथून वरती चालत जायचं आणि इथे बाजूलाच आहे, जवळच, म्हणजे एक 10-15 मिनिटाचा पण वॉक नाही। आणि तिथून सुरू होतो हा छोटासा ट्रेल। पण ट्रेकच्या सुरुवातीला एक छोटासा ट्विस्ट। काही हुल्लडबाज ग्रुप आमच्याच बाजूने मोठ्या आवाजात ओरडत निघाले आणि अबीरचं लहानसं मन घाबरून गेलं। तो इतका रडायला लागला की काही केलं तरी शांत होईना। लहान मुलं म्हणजे अनप्रेडिक्टेबल। हे बघा कसं स्ट्रगल चालू आहे इकडे, आणि लहान मुलं असण्याचे परिणाम बघा। म्हणून आमचा अमित सिंगल आहे। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। पावसाची हलकी सर, पक्ष्यांचा आवाज आणि आजूबाजूचा घनदाट हिरवळीत लपलेला रस्ता। ओ वाव, ते बघा धबधबा, चला। अमित आधी उतरला, मग शीतल, मग रित्वी आणि मग सगळेच पाण्यात उतरून लहान मुलांसारखे खेळायला लागलो। आम्ही पुढे निघालो, थोडं थांबलो, अबीर शांत होतोय का बघितलं, पण शेवटी ठरवलं शार्दूल, प्रियंका आणि अबीर इथेच थांबतील आणि आम्ही धबधब्याजवळ पोहोचू।
पाण्याचा आवाज जसजसा जवळ येत होता तसतसं वाऱ्याबरोबर अंगावर तुषार उडायला लागले. थोडा इथला पॅच डेंजर आहे, बाकी मस्त. आणि समोर आला धनगर वॉटरफॉल, एक रौद्र भीमकाय धबधबा. काय रे तुम्ही, कसं वाटतंय? खूप घाबरते मी. खूप घाबरते का ग? पण कसं आहे सगळं? मोठा टास्क आहे, इथून ऋतूला चढवायचंय. कॅमेरा जितका मोठा वाटतो त्याच्या कितीतरी पटीने समोर उभा ठाकतो. मध्ये मध्ये पाऊस येत होता आणि समोर हा नैसर्गिक स्विमिंग पूल. खरोखर हा अनुभव म्हणजे स्वर्गसुख काय असतं याची जाणीव. एकीकडे आमची मस्ती सुरू होती तर दुसरीकडे शार्दूल आणि प्रियंका मात्र या सर्व मजेपासून दूर होते. त्यांचं ते क्षण मिस होणं आमच्याही मनात थोडं घर करून गेलं. आणि आता पाण्यात आता वेळ होती परतीची. वाटेत एका झोपडीत मस्त चहा घेतला. अख्ख्या ट्रेकमध्ये किंवा ट्रेलमध्ये कुठेच काही नाही झालं आणि इथे आता इथे समोर कार आहे. फायनली आम्ही पोहोचलो आहे आणि थोडं लागलं, पडली ऋतवी. सध्या समृद्धी महामार्गाचं काम सुरू असल्याने या भागातला रस्ता फुल ऑफ रोडिंग मोडमध्ये आहे, त्यामुळे गाडी सांभाळून चालवा. बदलापूरलाच वॉटरफॉल असल्यामुळे आज पुन्हा काळूबाळू ढाब्याला आलोय.
असा होता आमचा आजचा एक सुंदर दिवस, एक अप्रतिम अनुभव, निसर्गाच्या कुशीत, पावसात भिजत आणि मन मोकळं हसत. धनगर वॉटरफॉल हा एक छोटासा ट्रेक असूनही तो देतो मोठा अनुभव. फक्त एक सल्ला, शनिवार रविवारी गर्दी प्रचंड असते, त्यामुळे शक्य असेल तर वीकडे या. शांततेत निसर्गाचा खरा आनंद घ्या. तुम्हाला आमची ही ट्रिप आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.